नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपण मुलांना शाळेत पाठवतो तर त्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायचं असेल तर त्याला खूप शिकावं लागतं मित्रांनो। एका दिवसात डॉक्टर, इंजिनियर, वकील होत नाही किंवा एखादं दुकान उघडलं तर लगेच भरपूर प्रॉफिट होत नाही आणि इन्कमचं साधन असतं। शिक्षण शिकणे हे ज्ञान आणि पैसा कमवण्यासाठी। दुकान प्रत्येक व्यापारी का उघडतो? उघडल्यानंतर इन्कम चालू होतं, उघडण्याच्या अगोदर नाही। किंवा आपण शिक्षण घेऊन जॉब सर्च करतो आणि जॉब करतो, नोकरी करतो, त्यावेळेस आपल्याला पॅकेज ठरलेलं असतं। काही व्यक्तीला असतं बघा 3 लाखाचं इयरली, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 1-1 करोडपर्यंत पॅकेज असतं। हे पॅकेज कशावर ठरतं? तुमचं शिक्षण आणि तुमचं स्किल। सुरुवातीला शिक्षण तर आपण डिग्री घेतलेली असते, परंतु लगेच पगार वाढत नाही, कारण आपण कसं काम करतो, किती आत्मीयतेनं, किती काळजीपूर्वक आणि कसं क्वालिटी काम करतो, आपल्यात सुधारणा कशा होतात, तसं पॅकेज वाढतं आणि प्रमोशन पण होतं मित्रांनो। व्यवसायातसुद्धा तसंच आहे। सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला चांगली सेवा द्यावी लागते आणि योग्य रेटमध्ये वस्तू विकल्यानंतर काही दिवसानंतर आपलं मार्केट स्टँड होतं। हे आत्ता जी सांगतोय मित्रांनो, हे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे, माहिती आहे प्रत्येकाला, परंतु आठवण करावं लागतं। ती आठवण करून देतोय। जसं दुकान उघडल्यानंतर इन्कम चालू होतं, नवीन बिझनेस असेल तर बरेच दिवस मार्केट आपल्याला पूर्ण स्टँड होण्यासाठी वेळ लागतो, डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि नंतर आपल्याला ज्ञान आणि पैसा मिळतो मित्रांनो। तसंच आहे, परंतु त्याच्या अगदी वेगळं आहे मित्रांनो। LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, 1 रुपया पण बुडत नाही आणि ते मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट केले जातात। आता बघा, तुम्ही 10,000 रुपये भरले की आपण 30 लाख रुपये लिहून देतो, जे की आपल्या वाईट परिस्थितीमध्ये, माणसाच्या जीवनामध्ये डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज, अपंगत्व, मृत्यू आणि मोठा आजार हे संकट आहेत। हे इन्कम थांबवतात आणि हे कोणाच्या आयुष्यात कधी घडतील हे माहिती नाही। जसं निर्जीव वस्तूला आपण घरात कुलूप लावून ठेवतो का नाही, घराला कुलूप लावून जातो का नाही, आपण गाडीला लॉक करतो, पैसे तिजोरीत ठेवतो, सोनं चांदी लॉकरमध्ये रेंट देऊन ठेवतो सेफ्टीसाठी, तसंच इन्कम सिक्युरिटी आपण घेणं गरजेचं आहे। आणि का घेतली जात नाही त्याचं कारण सांगतो मित्रांनो। कधी 2 गोष्टी असतात, माहिती नसतं आणि माहिती असून टाळलं जातं, 2च गोष्टी आहेत, तिसरी गोष्ट असू शकत नाही मित्रांनो। LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, इथे इन्कम प्रोटेक्शन मिळतं। जसं एखादी तुम्हाला नोकरी लागली तर तुम्हाला पॅकेज मिळतं, ते पॅकेज कधी तयार होतं तुमचं? वर्षभर काम केल्यावर, वर्षाचं पॅकेज। किंवा तुम्हाला जी परमनंट लेटर दिली असते ती कधी असतं? तुम्ही काम केलं तर तुम्हाला पगार द्यायचं लेटर असतं, इन्कमचं नाही मित्रांनो। आपण इन्कमचं डायरेक्ट देतो आणि आपण नोकरी करताना आपण प्रत्यक्ष जाऊन काम करावं लागतं 8 तास, 12 तास आणि नंतर आपला पगार रन होतो, त्या दिवसाचाच फक्त, ॲडव्हान्स नाही। परंतु मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहेत। तुम्ही 10,000 भरले की तुम्हाला 30 लाख लिहून दिले जातात आणि बोनस तुम्हाला 15 लाखावर मिळतो। म्हणजे गुंतवणूक 10,000 आणि बोनस 15 लाखावर, म्हणजे 15 लाखावर म्हणजे 1 लाखाला 6,000 रुपये, तर किती झाले? 90,000 रुपये आपल्याला बोनस मिळतो। 90 ते 1 लाख म्हणजे आपण 10,000 भरतो आणि 1 लाख रुपये वर्षाला इंटरेस्ट मिळतं, गॅरंटेड आपल्याला बघायला मिळतं। आणि 30 लाखाचा सिक्युरिटी इन्कम कॉन्ट्रॅक्ट। मग मित्रांनो, हे एवढं असूनसुद्धा का केलं जात नाही? त्याचं कारण आहे मित्रांनो, त्याच्याविषयी अज्ञान। आता भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु आर्थिकदृष्ट्या 70 ते 80% लोक अज्ञानी आहेत। आणि अज्ञान किंवा टाळाटाळ करणे, काही व्यक्तीला माहिती पण असतं, परंतु टाळाटाळ करणे, अज्ञान आणि टाळाटाळ केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो। कारण काय होतं, माहिती नसणं हा भाग वेगळा आहे, परंतु माहिती असून टाळाटाळ करणं म्हणजेच आपण संकट ओढवल्यासारखं। आणि तेच आज घडतं आहे मित्रांनो, कारण सध्याच्या प्रेझेंट वस्तूला महत्त्व दिलं जातं आणि फ्युचर बाबतीत अनावस्था आहे, अज्ञान आहे आणि चालढकलपणा आहे, दुर्लक्ष। त्याचं कारण आहे ती वेळ आलेली नसते, कारण वेळ आल्यानंतर सगळे धावपळ करतात। वेळेच्या अगोदर जो धावपळ करतो त्याला वाईट वेळ येत नाही मित्रांनो।
इन्कम कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. सगळी दुकानं मार्केटमध्ये सकाळी 8 ते 10 वाजता उघडतात आणि रात्री बंद होतात. हे दुकानं का उघडतात? कारण पैसे कमवण्यासाठी. आता प्रत्येकाचा व्यवसाय किती होईल रोज माहीत नाही. प्रत्येकजण नोकरी जातो, तो पुढे नोकरी करणार आहे का माहीत नाही. कारण पैसे तर कमवले पाहिजे, पैशाशी व्यवहार चालत नाहीत. परंतु मित्रांनो, इथं पैसे टाकले की इन्कम चालू होतं. तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि आता तर लाईफ टाईम आहे, आयुष्यावर पैसे देणार आपल्याला मित्रांनो. मग हे एवढं चांगलं असून ॲक्शन का उचलत नाही त्याचं कारण सांगतो. कारण हे व्हिज्युअलायझेशन पाहिजे. काही गोष्टी आपल्याला, जसं एखादा विद्यार्थी डॉक्टर बनायचं ठरवतो, त्यानं तो गोल त्याचा निश्चित करतो आणि तो त्या पद्धतीनं सतत त्याच्याकडं लक्ष असतं आणि तो सगळं शिक्षण घेत असतो, त्या पद्धतीने तो चालत असतो आणि तो एक दिवस अचीव करतो. तसं पहिली गोष्ट आपण गोल तयार करत नाही. आपले उद्दिष्ट पूर्ण काय करायचे हेच आपल्याकडं नसतं. जसं एखाद्या रेल्वे स्टेशनला गेलं तर आपल्याला तिकीट मागितलं तर ते गाव कुठं जायचे हे विचारतील ना, त्याशिवाय तिकीट कसं काय मिळणार. तसंच आहे, पहिली गोष्ट आपण ठरवत नाही आणि ठरवूनसुद्धा काही लोक टिकवत नाहीत. जसं शाळा कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी परीक्षेला बसतात, सगळे पास होतात का? सगळ्याला 100% मार्क मिळतात का? प्रयत्न सगळे करतात, ॲपियर सगळे होतात, बसतात परीक्षेला. पण तसंच आहे जीवनामध्ये, काही लोक यशस्वी होतात कारण त्यांच्याच डोळ्यासमोर सतत असतं टार्गेट, आपल्याला काय करायचे. आणि आत्ता टार्गेट नाही लोकांकडं, त्यांच्या मनातच येत नाहीत. आम्ही गेली 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतो आहे. सेव्हिंगच्या बाबतीत टार्गेट नाही, खर्चाच्या बाबतीत टार्गेट आहे. कर्ज काढून खर्च केला जातो. मित्रांनो, आपला नाश आपल्या हातानं होतो आणि कर्म करताना जर दूरदृष्टी नसेल, पुढच्या परिणामाची जर जाण नसेल तर ते तशा गोष्टी घडतात. जसं नापास होणारा विद्यार्थ्याला नापासची चिंता नसते, त्याला काय होईल ते होऊ द्या म्हणतात. आजसुद्धा बघा, लोक बचत करताना आम्ही सांगतो तर म्हणतात जे होईल ते होईल. मित्रांनो, ऑटोमॅटिक चांगलं काही होत नसतं. जसं झाडावरचा आंबा खालीच काय पडतो, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ना, तसंच कुठलीही गोष्ट मी केल्याशिवाय होणार नाही. आणि चांगलं करताना खूप मेहनत घेऊन थोडं अचिव्हमेंट होतं. जसं आपण अन्न खातो तर पूर्ण पचन होतं का? काही वेस्टेज जातं ना. पाणी पितो, काही वेस्टेज जातं का नाही. तसंच आहे, चांगल्या गोष्टी जास्त केल्या तर थोडी अचिव्हमेंट होते. जसं दुकानदार दुकान उघडतो तर सगळा माल एकाच दिवशी विकला जातो का? असं कधीच होत नाही मित्रांनो. हे निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगितलं, आपण जेवण केल्यावर सगळंच पचन होत नाही, काही वेस्टेज जातं. पाणी पितो, वेस्टेज जातं. तसंच आहे, चांगल्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात मित्रांनो, तेव्हा अचिव्हमेंट थोडेफार होते. जसं अख्ख्या पुस्तकाचा आपण अभ्यास करतो ना, तर मार्क कधी पडतात, किती पडतात? 80%, 90%, काही व्यक्तीला 100% पडतात. ते आत्ताच्या हल्ली काळामध्ये, पूर्वीच्या काळात तर 100% कोणालाच नव्हते. कारण क्वालिटीमध्ये घसरण होत चाललेली आहे मित्रांनो, गुणवत्ता घसरत चालली आहे. त्याच्यामुळे माणसाला त्रास होते, मानवी संकट आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये असंच चाललेलं आहे. कारण चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही, म्हणून माणूस कधी सुखी होणार नाही. पैसे कमवल्यावर सुखी होत नाही. कसं आहे, पैसे तर कमवले पाहिजे, गरजेसाठी आहेत, परंतु सगळ्या बाजूनं ज्ञान आलं पाहिजे माणसाला. पैशावर सगळं मिळू शकत नाही, पण आपली बुद्धिमत्ता, आपलं नॉलेज अपग्रेड केलं पाहिजे. चांगलं काय वाईट काय अभ्यास केला पाहिजे. कारण ज्ञान आणि पैसा दोन्ही गोष्टीची गरज आहे. कधी कधी बघा, काही लोक श्रीमंत असतात पैसेवाले, परंतु परत गरीब होतात. कारण काय होते, अज्ञान, काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत असतात आणि त्या घडण्यासाठी ज्ञान लागतं, घडू नये म्हणून. जसं पैसे सगळे कमवतात, परंतु सगळ्याकडे पैसे आहेत का? मग कारण काय? त्याचं ते एक स्किल असतं मित्रांनो, पैशाचं मॅनेजमेंट, आणि त्याच्यासाठी ज्ञान लागतं. आता बघा ना, 5-5 लाख रुपये सॅलरी आहे काही व्यक्तीला, त्यांच्याकडून नुसतं कर्ज आहे. 10-20 लाख रुपये, 1 लाख 2 लाख पण नसतात. मग हे असं का होतं? जसं पाऊस भरपूर पडला आणि पाणीच प्यायला नाही, म्हणजे काय, तुम्ही धरण बांधलं नाही, धरण असेल तर लिकेज असेल, किंवा पाऊस पडतो त्यावेळेस धरणाचं दार अडवलं नसेल, अशा काही गोष्टी घडतात ना. शेवटी कळायला लागतं, 99% लोकाला शेवटी कळायला लागतं. म्हणूनच 1%च लोक ब्रँड आहेत मित्रांनो, त्यांच्याकडे ज्ञान पण आहे, पैसा पण आहे. ज्ञान आले की पैसा येतो ऑटोमॅटिक. अपुरं ज्ञान असले तर काय होतं, सगळं विस्कळीत होतं. म्हणून मित्रांनो, चांगल्या गोष्टी सतत केल्या पाहिजेत आणि चांगल्या गोष्टी आपल्या हितासाठी हेच कळायला बऱ्याच लोकांचा जन्म निघून जातो.
तर आम्ही जे व्हिडिओ पाठवतो माझ्या प्रत्येक व्हिडिओतनं काहीतरी घेण्यासारखं आहे. मग आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे. कुठलीही गोष्ट कळून उपयोग होत नाही मित्रांनो. ते सातत्यानं जसं देवसुद्धा आपल्याला कधी पावतो. काही लोक बघा आता देवाची भक्ती करतात, त्यांना अनुभव येतात, त्यांचं कल्याण होतं. मित्रांनो श्रद्धा पाहिजे, श्रद्धा आणि सबुरी, म्हणजे त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे आणि वेळ पण दिला पाहिजे. जसं बघा ॲक्सिडेंट झाल्यावर पाय तुटायला काय 2 मिनटात तुटतो पाय, हाड क्रॅक होतं, परंतु जॉईंट व्हायला किती वेळ लागतो. हे नॅचरल आहे मित्रांनो. मी निसर्गाच्या आधारित प्रत्येक गोष्ट बोलत असतो, चुकीचं बोलत नाही. फक्त ते समजत नाही काही व्यक्तीला. असं जर समजलं असतं तर रामराज्य झालं असतं. सगळ्या व्यक्तीला चांगलं समजत नाही किंवा पटत नाही किंवा करत नाहीत. आता बघा काही लोक गोवा गुटखा अजिबात खात नाहीत, दारू पित नाहीत, आणि काही लोकांना त्याच्याशी जमत नाही. म्हणजे कसं असतं, एकच पदार्थ आहे परंतु आवडीनिवडी प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत आणि त्याच्यानुसार त्याला फळ मिळतं. जसं जमिनीत निसर्गाचा नियम आहे. तुम्ही ज्वारी पेरली तर ज्वारीच येईल, बाजरी येणार नाही. आंबा लावला तर आंबाच येईल, सीताफळं लागणार नाही. निसर्गाचा नियम आहे. मग निसर्गाच्या आधारित आपण जर चाललो, प्रयत्न केला तर आपल्याला एक दिवस नक्की आपलं उद्दिष्ट पूर्ण होईल. जसं काही विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायचं अगोदरच ठरवतात, डिक्लेअर करतात आणि त्या दिशेनं मेहनत करतात. प्रॉब्लेम येतो, जीवन ही प्रॉब्लेम आहे मित्रांनो. बरेच लोक प्रॉब्लेमला घाबरतात. घाबरू नये, लढाई आहे जीवन ही. जसं ECG बघा, खालीवरी असेल तर तो माणूस जिवंत असतो आणि फ्लॅट आला तर मरतो. तसं प्रॉब्लेम जर सगळे संपले तर जीवनात आनंदच राहणार नाही आणि तसं होणारच नाही. बरेच लोक काय म्हणतात, हे अडचण आहे, ते अडचण आहे. मित्रांनो अडचण सोडवण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. जसं शाळा कॉलेजमध्ये काय असतं, काही व्हेरी IMP क्वेश्चन म्हणून सांगितले जातात. मित्रांनो तसं नसतं. अख्ख्या पुस्तकाचा स्टडी केला तर तुम्हाला नॉलेज वाढेल आणि तुमचा प्रश्न सुटेल. तसंच आहे, पैसे कमवतात परंतु बचतच करत नाहीत आता. त्याच्यामुळं काय होईल, दिवाळं निघेल आपलं मित्रांनो आणि मनशांती मिळणार नाही. कारण चुकीच्या कामाचा पश्चाताप होतो प्रत्येक व्यक्तीला. कुठंही जावा, कुणीही चुकीचं कार्य करू द्या, कर्म मित्रांनो सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि कर्म चांगलं करायला लावणारा माणूससुद्धा आपल्यासाठी गुरु असतो आणि त्याचं आपण ऐकलं पाहिजे. त्रास होतो, जसं शाळा कॉलेजमध्ये अभ्यास करताना त्रास होतो की नाही, आणि यश मिळाल्यानंतर आनंद वाटतो की नाही. सुरुवातीला त्रास घ्यावा लागतो आणि त्रास घ्यायची आज तयारी नाही. आम्ही सगळीकडे पाहतोय मित्रांनो. गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतोय. दिवसेंदिवस लोकांची विचार करण्याची शक्ती आहे ना, हे कमजोर होत चाललेले. चांगले विचार येत नाहीत, आले तर त्याला डिलीट केलं जातं किंवा त्याला पोस्टपोन केलं जातं. जसं आता मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. आपण 20-25 वर्षापर्यंत आईवडिलाच्या उत्पन्नावर आपलं शिक्षण होतं, संगोपन होतं, आपण खुश असतो, आनंदी असतो आणि पैशाचं महत्त्व किंवा पैशाचं काही आपल्याला त्याचं देणं घेणं नसतं, आनंद असतो. परंतु ज्यावेळेस पैसे कमवायला लागतो त्यावेळेस का त्रास होतो, त्याचं कारण आहे की आपण बचत करत नाही आणि खर्च करतो. आयुष्य तर खर्च होत जाणार आहे. तुमचं जे आयुष्य रोज संपत चाललं आहे, 99% लोक ह्याच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही काही पण करा, परमेश्वराने दिलेले, निसर्गाने दिलेलं आयुष्य हे कमी होत चालले आणि आपण बड्डे म्हणतो. म्हणजे इथूनच सुरुवात आहे आपल्या अविचाराची. करूनही साजरा असं नाही, त्या दिवशी चांगलं कार्य केलं पाहिजे जे की आयुष्यावर आपल्याला साथ देणार आहे. बचत करावी, चांगल्या गोष्टी करावी, काही संकल्प करावा. तसं नाही, उलटं उधळपट्टी केली जाते मित्रांनो. कारण खर्च आयुष्य तर रोज होत चालले, खर्च म्हणजे कमी होत चालले आणि पैसे आपण खर्च करतो. मग शेवटी वाईट दिवस येतात ना. कर्म श्रेष्ठ आहे मित्रांनो. कुठलंही कर्मामध्ये एवढा आनंद आहे, एवढी ताकद आहे, जगाला झुकवायची ताकद आहे मित्रांनो. जसं महात्मा गांधीनं देश स्वतंत्र केला, आज नोटेवर सुद्धा नाव आहे ना त्यांचं. किती महान कार्य आहे. कर्म त्यांचं चांगलं होतं. आणि कर्म तर मित्रांनो हे समाजासाठी कर्म केलं त्यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर नेते आपले, त्यांनी देशासाठी, लोकांच्या कल्याणासाठी कार्य केलं. परंतु मित्रांनो आता आपल्याला